नमस्कार. मराठा आरक्षणाचा निर्णय असो किंवा राज्यात केलेली कामं असो, याच्यामुळेच राज्यातली जनता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तुमच्या पाठीशी उभी राहील, अशा शब्दात साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीला आगामी लोकसभेसाठी शुभेच्छा दिल्या. मराठा आरक्षणाचा निर्णय व राज्यात केलेल्या कामांमुळे लोक पाठीशी उभे राहतील, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षाला आगामी निवडणुकांसाठी शुभेच्छा दिल्या. तर छत्रपतींच्या शुभेच्छा आणि लोकांच्या आशीर्वादाच्या जोरावरती आगामी निवडणुकीत नक्कीच बाजी मारू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. त्याचबरोबर तुमचा दिल्लीचा मार्ग आम्ही मुंबईपर्यंत सुरळीत करू, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंना अप्रत्यक्ष ऑफर दिली. त्यामुळं कार्यक्रमात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कार्यक्रमानंतर याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती. जिल्ह्यातील 10,000 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन, उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. मात्र तो रंगला उदयनराजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उदो आणि अप्रत्यक्ष ऑफरमुळेच. सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकारण सध्या उदयनराजेंभोवती फिरत आहे. ते कोणत्या पक्षाचे उमेदवार असणार, त्यावरून जिल्ह्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे. राष्ट्रवादी अंतर्गत कलहही जोरात सुरू आहे. त्यामुळे उदयनराजे काय करणार याकडे जिल्ह्यात सर्वांचंच लक्ष लागलंय. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांच्या विरोधात नेहमी कलागती करणाऱ्या उदयनराजेंनी आजही भाजपला आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की मराठा आरक्षणाबाबत सरकारनं धाडसी निर्णय घेतलाय. हा प्रश्न मागेच मार्गी लागला पाहिजे होता, पण का लागला नाही ते मला माहिती नाही. इच्छाशक्ती असेल तर सर्व काही मार्गी लागतं. सध्याच्या सरकारकडे ती इच्छाशक्ती आहे. माझ्याच काय ठिकठिकाणच्या मतदारसंघातली कामं केली जात आहेत. या कामांची पोचपावती लोक त्यांना नक्की देतील. बोलणारे भरपूर असतात, पण करणारे थोडेच असतात. समाजाचा हित जोपासणाऱ्याच्या पाठीशी लोक उभे राहतात. उदयनराजेंनी केलेलं हे कौतुक व आगामी निवडणुकीचं भविष्य ऐकून दस्तूरखुद्द फडणवीसांनीही टाळ्या वाजवल्या. त्यानंतर आपल्या भाषणात फडणवीसांनीही उदयनराजेंना चुचकारलं. उदयनराजेंनी आपल्या भाषणात खंडाळा येथील बोगद्याच्या कामासाठी मुंबईला जायला वेळ कमी होईल असं म्हटलं होतं. तोच धागा पकडत फडणवीस म्हणाले, महाराज तुम्हाला लवकरच मुंबईला पोचता यावं म्हणून आम्ही खंबाटकी बोगद्याचं नाही तर पुढचीही व्यवस्था केली आहे. खोपोली ते खंडाळा या घाटातील निवडणूक कोंडी व लागणारा कमी वेळ यासाठी सर्वात मोठा बोगदा तसंच उड्डाणपूल तयार करीत आहोत. तुम्हाला दिल्लीला जायचं असेल तर आम्ही तुमचा मुंबईपर्यंतचा रस्ता सुखकर व कमी वेळेत होईल याची सोय करून ठेवतो. फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्या भाषणातून उदयनराजेंना अवतानाचा कार्यक्रमांनीही शिट्ट्या वाजवून स्वागत केलं. त्यानंतर मंचकावर बसलेल्या काही मान्यवरांबरोबरच उपस्थितांच्याही भुवया उंचावल्या. उदयनराजेंचं नेमकं चाललंय काय, अशी चर्चा कार्यक्रमानंतर सुरू होती. दरम्यान खासदारांचं भाषण संपल्यानंतर ते खुर्चीकडे निघाले. त्याचवेळी उदयनराजेंच्या भाषणावर टाळ्या वाजवून खुश झालेल्या मुख्यमंत्र्यांनी चक्क उदयनराजेंना हात जोडून नमस्कार केला. काही वेळाने चंद्रकांत पाटील यांचं भाषण होऊन ते आसनस्थ झाले. तोपर्यंत उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या शेजारी चंद्रकांत दादांच्या खुर्चीत बसले होते. दादांनी उदयनराजेंना तिथे बसवत तुम्ही आमच्यातच बसा असा जणू काही संदेशच दिलाय. त्यांनी पण पुढाकार घेतला होता. त्यांची पण अनेक वेळा या संदर्भात त्यांनी मागणी केली. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलायचं झालं तर अत्यंत एक धाडसी निर्णय ह्या सध्याच्या शासनाने घेतलेला आहे. त्याचं संपूर्ण ठिकठिकाणी त्याच्या संदर्भात त्या अगोदर घोषणा झाल्या. खरं वास्तविक हा जो मराठा आरक्षणाचा निर्णय हा मागच मार्गी लागायला पाहिजे होता, पण का लागला नाही मला माहित नाही. पण मला एक माहित आहे की जर इच्छाशक्ती असेल तर काही आपण करू शकतो. ते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, वेअर देयर इज अ विल देयर इज अ वे. आणि मला वाटतं ह्या सध्याच्या सरकारमध्ये इकडे विल आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना वे मिळतो. एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि पुन्हा एकदा त्यांनी संपूर्ण संपूर्ण केवळ माझ्या मतदारसंघात नाही तर ठिकठिकाणी त्यांनी जे केलेले काम आहेत त्याची पोचपावती त्यांना लोक देतील अशी मला खात्री आहे. कारण बोलण्यापेक्षा करणं आणि वस्तुस्थितीत आपण पाहणं
ह्याला फार महत्व असतं. बोलणारे भरपूर असतात, करणारे थोडे असतात. त्यामुळं मला वाटतंय कोणी पण असू द्या, पण शेवटी आपण जे समाजाचं हित जोपासतात, समाजाच्या करता झटतात, अशा लोकांनाच लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतात. आणि निश्चितपणे मी फार बोलण्यापेक्षा आता मला खरं तर 5 मिनिटं दिले होते, टाइम बघत होतो. माझ्यानंतर अनेक मान्यवरांचे आपल्याला मनोगत ऐकायचे. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना, आपण सर्वजण या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने त्या कार्यक्रमाची शोभेत भर पडला असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आपण आल्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा.